सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त घाटकोपर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात झी 24 तास आणि डीएनएचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै आणि शारदामाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। गेल्या 60 वर्षांपासून लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलवण्याचे काम जीवन विद्या मिशन करते आहे। या कार्यक्रमात सद्गुरू श्री वामनराव पै यांच्या तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या पुस्तकाच्या 101व्या ऐतिहासिक आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले। तसंच जीवन विद्येचा दीपस्तंभ या त्रैमासिकाचेही प्रकाशन करण्यात आले। या अविस्मरणीय सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने साधक आले आहेत। आज आपण वापरत असलेल्या शेकडो गोष्टी त्या काळात नव्हत्या। मिक्सर नव्हते, ग्राइंडर नव्हते, एसी नव्हते, घराघरात पंखे नव्हते, 2 BHK 3 BHK कॉम्प्लेक्स अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टी 1955च्या काळात नव्हत्या। किंबहुना करमणूक म्हटली तर ते केवळ मराठी नाटक आणि हिंदी आणि मराठी चित्रपट, तोही कृष्ण धवल। इतकं साधं सरळ सोपं सरळ रेषेत जाणारं आयुष्य जगण्याचा तो काळ होता। त्या काळात प्रेक्षको, नामधारको, त्या काळात एका योद्ध्यानं एक प्रकारे एका युद्धाची चाहूल ओळखून खऱ्या अर्थानं आपला पांचजन्य फुंकला आणि पहिली आरोळी दिली, ती म्हणजे 15 अक्षराचा मंत्र दिला, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार। आमच्या मिशन मध्ये हे सर्व जे काम चाललेलं आहे याच्यामध्ये हिरिरींनी भाग घेत आहेत ती तरुणाई, हे मला सांगायला खूप आनंद होतोय। कारण तरुणच ही जीवनविद्या युगानुयुगे पुढे घेऊन जाणार आहेत, पुढल्या पिढीपर्यंत ते पोहोचवणार आहेत आणि अशा रीतीने ही पिढ्या ही जीवनविद्या पुढे जाईल याची आता मी खात्री देऊ शकतो। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।